वाव, मस्तपैकी असं घरावी तूप घालायचं. लोणचं नको, पापड नको, दही नको, काही नको, असंच खायचं. आज मी तुमच्याबरोबर खूप छान अशी एक रेसिपी वन पॉट मील शेअर करणार आहे. आता जो सीझन सुरू आहे त्याच्यामध्ये आवरकाई, आवरबेल्ले किंवा आपल्या इथं पोपटी ह्या भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये आलेल्या आहेत. फुल ऑफ प्रोटीन्स, खूप हेल्दी असे हे बीन्स असतात. जर आपण असंच खायला भाजी वगैरे बनवलं तर थोडंसं नाक मुरडतात मुलं. मग जर आपण असा एखादा भात बनवला तर आज आपल्याला शेअर करायची ही रेसिपी आवरकाई मसाला भात. खूप सुंदर रेसिपी आहे, खूप इझी रेसिपी आहे आणि तुम्ही जेव्हा हे घरी कराल तर मुलांना अजिबात सांगू नका की ह्यात मी आवरकाई घातलेलं आहे. ते आधी खाऊ देत, खाल्ल्यानंतर ते स्वतः तारीफ करतील की किती सुंदर हा भात झालाय. त्यावेळेला सांगायचं की ह्याच्यामध्ये मी आवरकाई किंवा पोपटीच्या बिया घातलेल्या आहेत. कसं करायचं चला बघूयात. इथं मी छान असा पुलाव राईस, दिल्ली राईस किंवा बिर्याणी राईस 1 वाटी घेतलेला आहे. आमच्या इथे बेळगावचा बिर्याणी राईस खूप छान असतो म्हणून तो मी 1 वाटी घेतलाय. आता एक 5 मिनिटं हे भिजू दे, तोपर्यंत आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी ओलं खोबरं 1 वाटी, हिरव्या मिरच्या 5, लसूण, जवारी लसूण घेतलाय मी 1-2 गड्डे म्हणजेच 10-12 पाकळ्या, 1 इंच आलं आणि हे यात थोडंसं जिरं घालूया, एक अर्धा चमचा, थोडी कोथिंबीर थोडी चढती घातली ना तरी चालेल आणि हे सगळं वाटून आणूया. वाटण तयार आहे. आपण आता फोडणीची तयारी करूया. इथं मी कुकर घेतलाय आणि कुकर गरम करायला ठेवलाय. याच्यामध्ये तेल गरम झालंय. जिरं, दालचीन, वेलदोडे, 1 स्टार फूल, लवंग आणि 7-8 मिरे एवढं घालून हे छान जरा परतूया. परतलं की ह्याच्यात 1 टोमॅटो आणि 1 कांदा, आता इथं कांदा अगदी हलकाच परतला गेला की काय करायचं, 1 अर्धा चमचा हळद आणि हे जे आवरकाई आहे ही घालायची. ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. इथं मी 1 वाटी तांदळाला 1 वाटी आवरकाई घेतलेलं आहे आणि इथे पालक घालते. 1 अख्खी जुडी पालक मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. आणि हे छान आता आपण परतून घेऊ. तुम्ही इथं पालकच्या ऐवजी मेथी घेऊ शकता. तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल आहे, शेपू घेऊ शकता, आवडते ती भाजी तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता हे छान सुगंध येतोय खडा मसाल्याचा. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये चवीपुरता मीठ, भाताचा अंदाज ठेवून आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटण घालूया. या खोबऱ्याची जी चटणी तयार होते ना, याचा सुगंध आपल्या या पुलावला खूप सुंदर येतो. कलर किती छान आलाय बघा. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता काय करायचं, आपण 1 वाटी मी बिर्याणी राईस घेतला आणि बिर्याणी राईसला जवळपास 1.5 वाटी पाणी लागतं.
म्हणजे भात छान होतो. आता ऑलरेडी आपण इथं चटणी वगैरे घातलेली आहे, पालक घातलाय, त्याच्यामुळे थोडंफार ह्याच्यात पाण्याचा अंश तयार झालेला आहे. आता जर आपल्याला भात छान फणफणीत हवा असेल तर फक्त एकच वाटी पाणी घालायचं आणि ते शिजू द्यायचं. मिक्सर स्वच्छ धुवून घेतला आणि हे पाणी, आणि आता ह्याला थोडीशी उकळ येऊ दे, मग पुढची प्रोसेस. आता इथं बघा अशी उकळी आली की आपण हा धुतलेला तांदूळ यात घालायचा आणि एकदा मिक्स करून घेऊया. आता एकच शिट्टी काढायची. मस्तपैकी. वाव, हे बघा ती यम्मी असा भात तयार झालेला आहे आणि असा फणफणीत आहे. हे बघा, गिचका झालेला नाही आहे, है ना. आता सर्व करूया. हा असा मोकळा व्हायला पाहिजे. मस्तपैकी असं घरावी तूप घालायचं. लोणचं नको, पापड नको, दही नको, काही नको, असंच खायचं. औरकाई मसाला भात इज रेडी. खूप सोपी रेसिपी आहे, खूप हेल्दी रेसिपी आहे, मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा. मी जरा टेस्ट करून बघते की कशी झाली आहे. इथं बघा, मला ना हे औरकाई फार आवडतं. हे बघा, एकदम यम्मी झाले. मस्त म्हणजे मस्तच. यम यम. ही मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.